नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं प्रकरण आपलं चाललं आहे 40वे सबतकव अंग. दोहे घेणार आहोत 4 ते 7 आणि भाग आपला चाललाय 232. प्रथम आपण 4था दोहा ऐकूयात. हरिसरजे जनबेनिया सरगुण सिंगणी नाही, लागी चोट शरीर में करक कलेजे माही. हरिसरजे जनबेनिया सरगुण सिंगणी नाही, लागी चोट शरीर में करक कलेजे माही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. हरिसर म्हणजे प्रभुबाण, बेनिया बेनिया म्हणजे वेध घेणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. धनुष्याला दोरी न लावता सोडलेला बाण भक्तांचं हृदय विद्ध करतो. बाण शरीराला लागतो पण त्याची कल हृदयात उठते. सद्गुरु शिष्यामध्ये हरिप्रेम जागवतो. सद्गुरूंच्याच उपदेशामुळे भक्ताला प्रभू भेटीची तळमळ लागते आणि ही आत्यंतिक तळमळच भक्ताला प्रभूपर्यंत पोचवते. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. हरिबाणाने वेध घेतला सद्गुरूने शिष्याचा, बाण शरीरी हृदयी वेदना प्रभाव प्रेम बाणाचा. हरिबाणाने वेध घेतला सद्गुरूने शिष्याचा, बाण शरीरी हृदयी वेदना प्रभाव प्रेम बाणाचा. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. जू जू हरि गुण सांभलू, त्यों त्यों लागै तीर, साठी साठी झड़ी पड़ी झलका रहा शरीर. जू जू हरि गुण सांभलू, त्यों त्यों लागै तीर, साठी साठी झड़ी पड़ी झलका रहा शरीर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सांभलू म्हणजे सांभाळ करतो, स्मरण करतो. साठी लाकूड, झलका बाणाचं टोक. दोह्याचा अर्थ ऐकूयात. साधक ईश्वराचं गुणरूपी दोरी जितके सांभाळतो, म्हणजे जेवढं जास्त ईश्वराच्या गुणांचं स्मरण करतो तेवढा तेवढा हरिप्रेमाचा बाण अधिकाधिक गंभीर इजा करतो. कारण धनुष्याची प्रत्यंच्या जितकी म्हणून अधिक खेचली जाते तितकी बाणाची जखम खोलवर होते. हरिबाणाची जखम जर खोलवर व्हायला हवी असेल तर हरीचं स्मरण जास्तीत जास्त केलं पाहिजे. त्याच्या गुण संकीर्तनामध्ये रंगून गेलं पाहिजे. इथे गुण शब्दावर श्लेष केलेला आहे. गुण एक अर्थ झाला भगवंतांचे गुण, तर दुसरा अर्थ आहे धनुष्याची दोरी. बाण सोडण्यासाठी धनुष्याची प्रत्यंच्या जेवढी म्हणून खोलवर ओढली जाईल तेवढा बाणाचा वेग वाढत जाईल आणि तो लक्षात म्हणजे पॉइंट टू पॉइंट शरीरात घुसून बसेल. तसंच हरिबाण सुद्धा हृदयात खोलवर घुसला पाहिजे, तरच त्याची भेट शक्य आहे. त्यासाठी हरिगुणांचं सतत संकीर्तन करणं आवश्यकच आहे. आता आपण मराठी साखी ऐकूयात. हरिगुण कीर्तन करील जेवढे, तसाच लागे बाण, सार तत्व ते हृदयामध्ये होते प्रविष्ट जाण. हरिगुण कीर्तन करील जेवढे, तसाच लागे बाण, सार तत्व ते हृदयामध्ये होते प्रविष्ट जाण. पुढचा
6वा दोहा ऐकूयात. ज्यो ज्यो हरि गुण सांभलो त्यो त्यो लागे तीर, लागै थै भागा नहीं साहनहार कबीर. ज्यो ज्यो हरि गुण सांभलो त्यो त्यो लागे तीर, लागै थै भागा नहीं साहनहार कबीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी जसजसं प्रभूचं स्मरण करतो तसतसा बाण अधिकाधिक खोलवत होतो. कबीर म्हणतात की ईश्वर प्रेमाचा बाण लागल्यावर सुद्धा मी पळून गेलो नाहीये. उलट त्या बाणाची पीडा मी अधिक धैर्याने सहन करीत राहिलो. जो अशी पीडा सहन करतो तो कबीरांप्रमाणेच भक्त बनतो. कबीर सांगतात की स्मरणामुळे विरहाग्नी अधिकाधिक प्रज्वलित होतो. भक्त शूर असतो, तो भगवंतांच्या विरहाग्नीमुळे होणारा सर्व त्रास सहन करतो. ध्येयप्राप्तीच्या मैदानातून तो पळून जात नाही. हरिरसाच्या गोडीत भक्ताचा आनंद सामावलेला असतो आणि त्यामुळेच तो होणारी सगळी पीडा सहन करतो. आता आपण मराठी साखी ऐकूयात. हरिगुण कीर्तन करेल जेवढे तसाच लागे तीर, भक्त असे जो सहन करीतो सांगत से कबीर. हरिगुण कीर्तन करेल जेवढे तसाच लागे तीर, भक्त असे जो सहन करीतो सांगत से कबीर. पुढचा दोहा ऐकूयात. सारा बहुत पुकारिया पीड़ पुकारे और, लागी चोट सबद की रहा कबीरा ठोर. सारा बहुत पुकारिया पीड़ पुकारे और, लागी चोट सबद की रहा कबीरा ठोर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सारा, सारा म्हणजे लोखंड किंवा शस्त्र. दोह्याचा अर्थ ऐकूयात. लोखंडी शस्त्राच्या घावामुळे होणारी वेदना वेगळी आहे आणि विरह पीडा वेगळी आहे. जेव्हा मला उपदेशाची जखम झाली, म्हणजे जेव्हा मी आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचा शब्द ऐकला, तेव्हा मी आपल्या ठिकाणी स्थिर झालो. पीडेमध्ये देखील फरक असतो. प्रभू भेट होत नाही म्हणून होणारी विरह पीडा ही इतर पीडेपेक्षा वेगळीच असते. सामान्यपणे पीडा मनुष्याला अस्थिर बनवते. तो त्या दुःखापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु विरह पीडित मनुष्य भगवंत भेटीसाठी प्रयत्न करत राहतो. भक्त स्मरण भाल्याने घायाळ झालेला असतो. त्याला त्या विरहातच सुख वाटत असते. या पीडेमुळे भक्त अधिकाधिक ईश्वर स्मरणात राहतो. साधनेमध्ये अग्रेसर होतो. तत्वमसी हा गुरुमुखातून ऐकलेला खुणेचा शब्द खोलवर हृदयात जाऊन बसतो आणि मग त्याला भगवत प्राप्तीची खूण असा अनाहत नाद ऐकू येतो आणि हा नाद ऐकता ऐकता भक्त आपल्या ठिकाणी स्थिर होतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. शस्त्र घावे होई पीडा विरह पीडा नचतैसी, शब्द बाणे जखम जाहली कबीर सहन करीतीसी. शस्त्र घावे होई पीडा विरह पीडा नचतैसी, शब्द बाणे जखम जाहली कबीर सहन करीतीसी.